आज हॉटेलवाला जो उडपी स्टाईलचा सांबार असतो त्या 3 लिटर सांबारची आमची हॉटेलवाली रेसिपी आणि सारे सिक्रेट शेअर करणार आहे। उडपी स्टाईल सांबारमध्ये जास्ती करून ना कांदा असतो, ना लसूण असतं, ना आलं असतं, तरी पण एकदम टेस्टी असतो हा सांबार। प्रत्येक गोष्ट बिलकुल परफेक्ट मेजरमेंट सकट सांगेन। म्हणजे जर हा सांबार आपण घरी करत असू किंवा कमर्शियली एखाद्या रेस्टॉरंटसाठी जरी करत असू आपल्या, तर दरवेळी तितकाच टेस्टी आणि परफेक्ट झाला पाहिजे हा सांबार। या सांबारसाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो याचा मसाला। मसाला पण बिलकुल परफेक्ट मेजरमेंट सकट बनवू, म्हणजे बाहेरनं तुम्हाला सांबार मसाला आणायची गरजच नाहीये। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। चला सुरुवात करूया। 3 लिटर जो सांबार बनणार आहे त्याच्यासाठी आपल्याला 250 ग्रॅम तुरीची डाळ लागणार आहे। बघा, डाळीची क्वांटिटी एका कपापेक्षा थोडीशी जास्त भरलेली आहे। मी एका कढईमध्ये डाळ घालून घेतलेली आहे। सगळ्यात आधी डाळ पाणी टाकून व्यवस्थित दोनदा धुवून घेऊया। धुतल्यानंतर 1 लिटर पाणी मी याच्यात टाकलेलं आहे आणि गॅस ऑन केलेला आहे। याच्यावर झाकण ठेवून मंद आचेवर साधारणपणे 35 ते 40 मिनिटं याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। अर्धा चमचा हळद मी याच्यामध्ये घातलेली आहे। कुकरमध्ये पण याला शिजवू शकता। डाळ शिजेपर्यंत सांबार मसाला बनवून घेऊया। हा 150 ग्रॅम सांबार मसाला बनणार आहे। त्याच्यासाठी सगळ्यात आधी मी चना डाळ घेतलेली आहे 2 टेबलस्पून, ज्याचं वजन आहे 30 ग्रॅम। 2 टेबलस्पून बिना सालाची उडद डाळ घ्यायची आपल्याला, ज्याचं वजन आहे 30 ग्रॅम। 5 टेबलस्पून अख्खे दाणे घ्यायचे आहेत आपल्याला, ज्याचं वजन आहे 30 ग्रॅम। पूर्ण रेसिपी परफेक्ट मेजरमेंट सोबत खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करतोय। 1 टेबलस्पून काळी मिरी, ज्याचं वजन आहे 10 ग्रॅम। 1.5 टेबलस्पून पांढरे तीळ, ज्याचं वजन आहे 20 ग्रॅम। 1 टेबलस्पून जिरा, ज्याचं वजन आहे 10 ग्रॅम। 1 टीस्पून मेथीचे दाणे घ्यायचे आहेत आपल्याला, ज्याचं वजन आहे 4 ते 5 ग्रॅम। साधारणपणे 20 ते 25 लाल सुक्या मिरच्या घ्यायच्यात आपल्याला, ज्याचं वजन आहे 25 ग्रॅम। मी इथे बेडगी मिरची घेतलेली आहे। एक छोटी वाटी भरून आपल्याला कढीपत्ता घ्यायचा आहे, ज्याचं वजन आहे 10 ग्रॅम। एक पॅन आपण गरम करायला ठेवला आहे, त्याच्यामध्ये आपण 2 टीस्पून तेल गरम करून घेतोय। पॅन गरम झाल्यावरती सगळ्यात आधी चना डाळ आणि उडद डाळ पॅनमध्ये घालायची आहे आणि त्याला रोस्ट करायचं। 2-3 मिनिटं या डाळी भाजल्यानंतर सुवासावरनं सुगंधावरनं आपल्याला कळतं की या डाळी आता भाजल्या गेलेल्या आहेत। त्या स्टेजला आपल्याला टाकायची आहे काळी मिरी। तुम्ही आता बघू शकता जे डाळी आहेत त्याचा रंग बदललेला आहे। आता याच्यामध्ये घालूया धणे, जिरे आणि मेथीचे दाणे। 2-3 मिनिटं यांना पण मंद आचेवरती छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला। मसाले भाजल्यानंतर जो सुगंध येतो ना, तो यायला पाहिजे। त्यानंतर आता घालूया सुक्या लाल मिरच्या आणि कढीपत्ता। यांना पण 2-3 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। आणि आता सगळ्यात शेवटी टाकायचे आहेत पांढरे तीळ। तीळ टाकल्यानंतर तुम्ही बघाल 1 ते 2 मिनिटांनंतर फुटायला लागतात तीळ। तर या स्टेजला आपल्याला हा मसाला काढून घ्यायचा आहे एका थाळीमध्ये किंवा प्लेटमध्ये। 15 ते 20 मिनिटं याला व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आहे मसाल्याला आधी, आणि नंतर याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधनं। हे बघा, अशा प्रकारे एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे याला, आणि हा सांबार मसाला तयार झालेला आहे आपला। याचा रंग बघा किती सुंदर आलेला आहे आणि एकदम फ्लेवरफुल आहे हा मसाला। याचं वजन करून दाखवतो। हे बघा, हा 150 ग्रॅम झालेला आहे। याचं शेल्फ लाईफ आहे 3 ते 4 महिन्याचं, आणि याला एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला स्टोअर करायचं। इथे आपण 2 गाजर अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत। 3 ड्रमस्टिकचे थोडे सालं काढून अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत। 250 ग्रॅम लाल भोपळ्याचे असे मोठे पीसेस कट करून घेतलेले आहेत, आणि 250 ग्रॅम दुधी भोपळा पण मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे। हे बघा, डाळ व्यवस्थित शिजलेली आहे। आता याच्यामध्ये 1 लिटर आणखीन गरम पाणी आपल्याला घालायचं आहे, आणि कट केलेले व्हेजिटेबल पण याच्यामध्ये घालूया। याला झाकून 15 ते 20 मिनिटं शिजवून घेऊया। भाज्या आपण डाळीसोबतच उकळून घेतोय, म्हणजे भाजीमधले सगळे न्यूट्रिएंट्स डाळीमध्येच राहतील। भाज्या शिजेपर्यंत एक काम करूया, 2 ते 3 टेबलस्पून आपण चिंच घेऊया आणि त्याला 1 वाटी पाण्यामध्ये सोक करूया। चिंचेचं वजन आहे 25 ग्रॅम। आता ही मसाला पेस्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे। अर्धी वाटी ताजं खोबरं आपण घेतलेलं आहे, ज्याचं वजन आहे 80 ग्रॅम। ताजं खोबरं नसेल तर खोबरा डोल म्हणजे सुकं खोबरं पण वापरू शकतो आपण, ते आपल्याला 50 ग्रॅम घ्यायचं आहे। आपण बनवलेला सांबार मसाला 7 टेबलस्पून घालायचा आहे, ज्याचं वजन आहे 75 ग्रॅम। तुम्हाला जर कमी क्वांटिटीमध्ये सांबार बनवायचं असेल तर अर्धी क्वांटिटी तुम्ही याची घेऊ शकता। त्यासाठी प्रत्येक गोष्ट अर्धी करायला लागेल आपल्याला, ज्यामुळे आपलं 1.5 लिटर सांबार बनेल। आणि ही क्वांटिटी जर तुम्ही इडली, वडा किंवा डोसा बनवत असाल घरच्या 4 ते 5 मेंबर्ससाठी, तर ती क्वांटिटी इनफ होऊन जाईल। 1.5 लिटर सांबारची पण मी एक्झॅक्ट क्वांटिटी सोबत रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय। सगळ्यात आधी पाणी न टाकता याला थोडंसं मिक्सरमधनं असं वाटून घेऊया। नंतर 1 वाटी पाणी टाकून याची पेस्ट करून घ्यायची आहे। आता या ठिकाणी खूप महत्त्वाची टिप देतोय तुम्हाला। 3 टोमॅटो आपण याच्यामध्ये घालणार आहोत, पण वाटून घालणार आहोत, जेणेकरून काय होणार आहे, क्वांटिटी पण वाढेल, टेस्ट पण मस्त येते आणि कलर एकदम भारी येतो। आणि म्हणूनच तुम्ही बघाल फक्त 250 ग्रॅम डाळीपासून 3 लिटर सांबार बनतोय। हा वाटून घेतलेला मसाला, त्याचबरोबर टोमॅटो पण आपण बारीक एकदम वाटून घेतलेत, त्याच्यामुळे सांबारला खूप छान थिकनेस मिळते आणि शिवाय टेस्ट पण वाढते। भाज्या शिजल्यात, आता गॅस बंद करूया। आता एक मोठी हंडी घेऊया आणि गॅस ऑन करूया। 6 टेबलस्पून मी रिफाइंड ऑइल इथे वापरतोय, ज्याचं वजन आहे साधारणपणे 70 ग्रॅम। ऑइल गरम झाल्यावर जो खोबऱ्याचा मसाला आपण बनवून ठेवला होता तो घालूया या हंडीमध्ये। या मसाल्याला 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। या मसाल्यामधलं पाणी जायला पाहिजे, ते इव्हॅपोरेट व्हायला पाहिजे। आणि जसा जसा हा मसाला शिजायला लागेल तुम्ही बघाल याच्यातलं जे ऑइल आहे ते सेपरेट व्हायला लागेल। आता या स्टेजला लाल तिखट टाकायचं आहे आपल्याला 1 टेबलस्पून।
2 मिनिटं याला छान परतून घेऊया आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये घालूया वाटून घेतलेल्या ताज्या टोमॅटोची पेस्ट. टोमॅटो सिलेक्ट करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे टोमॅटो लाल असले पाहिजेत. याला असं 3 ते 4 मिनिटं कंटिन्यूस स्टर करत राहायचं आहे आपल्याला. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं होतं मी, या भांड्यात मी ओतून घेतलेलं आहे. या स्टेजला बिलकुल घाई करायची नाही आपल्याला. 3 ते 4 मिनिटं मध्यम आचेवरती याला छान शिजवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये घालूया 1 टेबलस्पून मीठ. 3-4 मिनिटं व्यवस्थित शिजवल्यानंतर हा मसाला थोडा आटतो आणि तुम्ही बघाल ऑइल आता मसाल्यापासून सेपरेट व्हायला लागलेलं आहे. जी डाळ आणि भाज्या आपण जे शिजवून ठेवलेलं आहे ते टाकायचं आहे आता या भांड्यामध्ये. डाळीसोबत या भाज्या शिजवताना आपल्याला एक गोष्टीचं थोडंसं लक्ष ठेवायचं आहे, ते म्हणजे भाज्या ओव्हरकुक नाही झाल्या पाहिजेत. ओव्हरकुक झाल्या तर त्या गळून मिक्स होऊन जातील ना सांबारमध्ये. तर या गोष्टीचं थोडं लक्ष ठेवायचं आहे. हे बघा 5-7 मिनिटं उकळल्यानंतर याचा रंग किती मस्त आलेला आहे. पण हा सांबार थोडा घट्ट आहे, त्यासाठी मी ज्या कढईमध्ये डाळ उकळली होती त्याच कढईमध्ये अर्धा लिटर पाणी गरम करायला ठेवलं आहे. 50 ग्रॅम गूळ मी इथे वजन करून घेतलं आहे आणि हा गूळ घालूया आता सांबारमध्ये. गूळ आणि चिंचेमुळे या सांबारची टेस्ट बॅलन्स होते. आणि आता आपण अर्धा लिटर पाणी गरम करून या सांबारमध्ये घातलेलं आहे. आता आपण जी चिंच भिजवून ठेवली होती ना, त्याला आपण गाळून असं त्याचं पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. थोडंसं दाबून याचा पल्प याच्यामध्ये घालायचं आहे. उरलेल्या चिंचेमध्ये पण थोडंसं पाणी घालून त्याला थोडं क्रश केलेलं आहे हाताने आणि नंतर ते पाणी परत आपण सांबारमध्ये घालून घेतलेलं आहे. म्हणजे वेस्टेज होणार नाही आणि चिंचेचा कोळ पूर्णपणे सांबारमध्ये आपल्याला वापरता येईल. 5 मिनिटं सांबारला परत आपण उकळून घेऊया, जेणेकरून गूळ आणि जी चिंच घातली आहे ती व्यवस्थितपणे सांबारमध्ये मिक्स होईल. आता हा तडका सगळ्यात महत्त्वाचा आहे. हॉटेल्समध्ये आम्ही हाच तडका देतो, ज्याच्यामुळे सांबार एकदम टेस्टी बनतो आणि त्याची जी चव आहे ना ती बिलकुल ऑथेंटिक अशी लागते. 2 टेबलस्पून गरम करूया नारळाचं तेल म्हणजे कोकोनट ऑइल. हे तेल गरम झाल्यानंतर टाकायचं आहे याच्यामध्ये 1.5 चमचा मोहरी. मोहरीचे दाणे फुटायला लागल्यानंतर आपल्याला टाकायची आहे 1 टेबलस्पून उडद डाळ. माझ्याकडे उडद डाळ नव्हती म्हणून माझ्याकडे जो उडद गोटा असतो त्याला थोडं क्रश करून याच्यात टाकलेलं आहे. थोडी डाळ परतल्या गेल्यानंतर 7 ते 8 लाल सुक्या मिरच्या याच्यात घालायच्या आहेत आपल्याला आणि घालूया कढीपत्ता. हॉटेलमध्ये ॲक्च्युली याच्यामध्ये गुंडू चिली वापरतात, जी छोटी गोल चिली असते ती, पण ती माझ्याकडे नाही आहे म्हणून मी याच्यामध्ये बेडगी चिली वापरली आहे. लाल मिरची आणि कढीपत्ता व्यवस्थित फ्राय केल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे 1 टीस्पून हिंग. जर आपल्याकडे खडा हिंग असेल तर ते सगळ्यात बेस्ट आहे. खडा हिंग क्रश करून आपण याच्यामध्ये घालू शकतो. हॉटेलमध्ये युजली खडा हिंग वापरतात, ज्याने हिंगाचा जो स्वाद आहे ना तो आणखीन चांगल्या पद्धतीने उतरतो याच्यामध्ये. वाह, काय सुवास आला आहे मस्त. आणि या सुवासाने कळतं की हा सांबार किती टेस्टी झालेला आहे. मी जेव्हा सांबार टेस्ट केला ना तर मला थोडं मीठ कमी लागलं, त्याच्यामुळे मी आणखीन अर्धा टेबलस्पून मीठ मी याच्यामध्ये घातलेलं आहे. आणखीन मला असं वाटलं की थोडा गूळ कमी आहे याच्यामध्ये, तर मी आणखीन 25 ग्रॅम गूळ याच्यामध्ये घातलेला आहे. पहिले आपण 50 ग्रॅम गूळ घातला होता ना आणि आता 25, म्हणजे टोटल आपण 75 ग्रॅम गूळ याच्यामध्ये घातलेला आहे. याचं वजन करून तुम्हाला दाखवतो. बघा, हे साधारणपणे 3 किलो याचं वजन आहे, म्हणजे साधारणपणे 3 लिटर. बस याला आपण एका हंडीमध्ये काढून घेऊया. थोडंसं वरती ताजी कोथिंबीर घालूया आणि स्लो फ्लेमवर याला गरम करत ठेवूया. याच्याबरोबर जे पण तुम्ही सर्व करताय, म्हणजे इडली वडा किंवा डोसा आहे किंवा गरम भात आहे, सांबार एकदम गरमागरम सर्व करायचं आहे. गरम सांबार राईस आणि वरती हाताने क्रश केलेले खूप सारे पापड. माझं फेवरेट कॉम्बिनेशन आहे. सांबारचा रंग बघा किती मस्त आला आहे. खरं सांगायचं तर हा गरम सांबार ना सूपसारखा प्यायला पण खूप छान लागतो. या व्हिडिओच्या माध्यमातून माझा प्रयत्न आहे की हा सांबार बिलकुल ऑथेंटिक बनण्यासाठी लागणारी छोटी आणि मोठी प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न आहे. आणि हा पण प्रयत्न आहे की कोणी व्यवसाय करत असेल तर त्याला पण थोडी हेल्प झाली पाहिजे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. देव्स किचन मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.